मिळाला. पहिल्याच बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन करत असताना मिस्टर पंढरी घागसला आपण पाहिलं. अगदी पंढरी घागस म्हटलं तर सातत्यानं भरपूर चांगला क्रिकेट तो टीम काकडपाडा संघासाठी खेळत असतो आणि आज ॲज अ आयोजक देखील आहेत. अगदी काकडपाडा टीमच्या माध्यमातूनच इतकी नीटनेटकी आणि प्रामाणिक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पण आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आणि संघाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये हे दोन योद्धे उतरल्यात. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झाला. श्री गणेश झाला टीमचं. पंकज साठी या बॉल बॅटची लीडिंग एज अँड टेकन. धक्का क्रमांक लागला 1 या अंकावरती. पहिला फलंदाजाला परतावा लागतंय माघारी. पंकजच्या खेळीचा झाला अंत. बॅट्समन आउट. चला कुलस्वामी ठुणे टीमचे कॅप्टन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधा. हो टप्पा पडला. खाली राहिला बॉल. बॅकवर्ड रेसर मध्ये बॉल चाललाय. सिंगल तर मिळेल जरूर पण ती देखील बाईकच्या स्वरूपात. शांत बसून राहिला पण जरा म्हणून कसा थोडा बोललो गाणं वाजला बरा वाटतं. 50-50 कॉकटेल कॉकटेल. फुफ्फुसाच्या डाव्या खालच्या भागात जमिनीवरील काचेच्या टिपकेदार आणि सगळं क्षेत्र आईला तर नाही कार्यक्रम झाला म्हणजे तुझा बऱ्यापैकी. ऑल साइडला आडवा बॅट हा केला कडवा प्रहार पण फिल्डर डाऊन द बॉल. खेळ संपलाय. मिस्टर पंढरी गागसचा फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट. रायझिंग स्टार रावगाव या टीमला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सुरुवात भरपूर चांगली राहिली टीम रायझिंग स्टार रावगाव संघाची पण त्यांच्या अगेन्स्ट सुरुवात थोडीशी खडतर राहिली ते म्हणजे सिद्धिविनायक स्टार काकडपाडा या टीमची. 2 अंकावरती धक्का क्रमांक दुसरा देखील लागलाय काकडपाडा टीमला. प्रथमतः बाद झाला पंकज त्यानंतर बाद झाला पंढरी. म्हणजे आता सलामी वीर ही ढासळली आहे. दोन्ही ओपनिंग बॅटर खऱ्या अर्थाने तंबूच्या आश्रयाला परतत असताना नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग इनला निलेश. पुढे येऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. गली रिझर्व मध्ये फिल्डर एक तर जरूर मिळेल. एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये पण एक धाव घेण्यापासून देखील कोणी अडू शकत नाहीये. यावेळेला इनफिल्डच्या म्हणून उडवायचा प्रयत्न. फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमारा कॅच ड्रॉप झालाय. एक कंपनी दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन हरेश इज गॉन.
रायझिंग स्टार रावगाव या संघानं खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. तब्बल आजच्या दिवसामध्ये 8 संघ, उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये देखील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये तब्बल हॅलो हॅलो चिक हॅलो चिक क्रॉस बटेल हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा अंगल राहिला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरू असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुजल करतोय. कारण डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे, वर्चस्वबाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुजलच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये सचिननं केली आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना सुजलला आपण पाहतोय. ह्यावेळी देखील लेंथ बॉल होता. आता पंचांकडे लाऊड अपील केली आहे. पंचांचं फिंगर अप, पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल चौथा टीम सिद्धिविनायक स्टार काकडवाडा संघाला फलंदाज बाद. हॅलो चिक हॅलो चिक. अगदी थोडासा नेटवर्क इश्यू आणि थोडासा टेक्निकल इश्यू असल्या कारणामुळे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तरी आम्ही प्रत्येकाची थोडी का होईना पण दिलगिरी व्यक्त करतो. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 7 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंगला हर्षलला आपण पाहता व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला पण वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर चांगले फिल्डिंग. जर विचार करायला गेला तर षटक क्रमांक 2 मध्ये देखील जबरदस्त कामगिरी सुजलला केली. कारण पहिला षटक हाताळला सचिनने, त्यांना अवघ्या धावा खर्च केल्या त्या 4. शफल होऊन लेग लान्स करायचा प्रयत्न तर पाहावा लागेल. नॉन स्ट्राईक इनला थ्रोपैकी झाली आहे. डॉट बॉल आलाय म्हणजे आता षटक क्रमांक झाले कंप्लीट. दुसरं 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्टार काकडवाडा संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या नुकसानात 8 या अंकावरती. ठोक डिजे. अगदी सुरुवात थोडीशी खडतर आपल्याला पाहायला मिळाली सिद्धिविनायक स्टार काकडवाडा टीमची. कारण
जर विचार करायला गेला तर प्रथमतः बाद झाला पंकज, त्यानंतर लगेचच पंढरीची विकेट देखील संपादित केली, त्यानंतर नीरज देखील धावबाच्या स्वरूपात बाद झाला आणि आता संदीपला देखील माघारी परतावा लागला. म्हणजे आता हर्षल आणि जयेश अशी जोडी बॉल हवेमध्ये, फटका मिस टायमिंग आहे, वन मोर विकेट डाऊन. आता हर्षलचा देखील केळीचा झालाय अंत, आणखीन एक फलंदाज झालाय बाद. धक्का क्रमांक लागलाय टीम सिद्धिविनायक स्टार काकडपाल संघाला. तब्बल हा 5वा बॅट्समन आउट. परेश याला बॉलिंग ट्रॅक वरती आणि परेशला पहिलाच बॉल वरती विकेट संपादित केली. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट काव कॉर्नरला फिल्डर आणि चांगले फिल्डिंग म्हणावं लागेल, कारण जर विचार करायला गेलं तर पहिला षटक हाताळलं ते म्हणजे गोलंदाज सचिन. त्यानं त्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट संपादित केल्या. त्यानंतर सुजल आला, त्यानं त्या षटकामध्ये संघासाठी 2 विकेट संपादित केल्या. पहिल्या षटकामध्ये देखील सचिननं 4 धावा खर्च केल्या होत्या. सुजलने देखील 4 धावा खर्च केल्यात. हुक केला फटका, हुक केला म्हणजे आपल्या संघासाठी 4 धावा बुक केल्यात. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधून येणारा भरपूर वळानंतरचा हा संघर्षमय चौकार. हुक केला होता बॅट्समन जयनं आणि आपल्या संघासाठी 4 धावा इथे बुक केल्या. आता फर्ल्ड मध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेगला बाहेर काढण्यात आलाय, त्यानंतर स्क्वेअर लेगला देखील बाहेर घेतलाय, काव कॉर्नर आणि मिड विकेटला देखील बाहेर घेतलाय. एक तर जरूर कंप्लीट होईल, दुसरीचा मानस देखील नाहीये, धाडस देखील नाहीये. एका धाव्याच्या साथीनं ही एक बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे धावा आता कशा का होईना पण धावा येत आहेत, ही खऱ्या अर्थानं समीची बाब म्हणावी लागेल टीम सिद्धिविनायक स्टार काकडपाडा टीमची. ओहो चांग
पाहायला मिळते. क्लिअरिटी देखील आपल्याला या वाडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक सुरू आहे प्रगती पथावरती. डेथ ओव्हर. यस पद्माकरजी विशेष साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे त्याबद्दल पद्माकरजी विषय साहेबांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू इच्छितो. या दरम्यान गोटीरामजी बारकू बांगारा साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 23 ऑन बोर्ड. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहताय कुठेतरी संघर्ष करताना काकडपाडा संघ आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. यावेळेला बाचीच आणि विकेट किपर कडून होणार नाही चुकी. टिपला झेल आणि संपला बॅट्समन मोतीरामचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. नवीन बॅट्समन आपण पाहतोय तब्बल 10व्या क्रमांकावरती उतरला बॅटर कल्पेश. आता खऱ्या अर्थाने मॅचची संपूर्ण धुरा येणाऱ्या 2 बॉलची कल्पेशच्या अंगावरती सोपवल्या टीम काकडपाडा संघानं. कारण लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेग ग्लास करायचा प्रयत्न बॅकवर्ड रिझन मध्ये बॉलला पाठवायचं होतं. एक तर कंप्लीट जरूर झाली आणि एकच धाव या बॉलवरती मिळेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. जर या बॉलवरती षटकार आला तर कुठेतरी 30 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचू शकतो. पण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरचं महत्व आता कितपत मॅटर करतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळला. फटका जबरदस्त. फिल्डर पोहोचेल. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये केलंय. फलंदाजाला पुन्हा एकदा परतावं लागतंय माघारी. शेवटच्या बॉलवरती अक्षरशः रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा हा डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. 17 क्रमांकात झालं पहिलं कंप्लीट आणि पूर्वार्धाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघ जाऊन पोहोचला 25 अंकावरती आणि 26 धाव्यांचं लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम रायझिंग स्टार रावगाव या संघाच्या अगेन्स्ट. यस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय मल्हार मानिवली बनाम जानमान टेंबरे. तर चला टेंबरे टीमचे कॅप्टन आणि मानिवली टीमचे कॅप्टन या आपण करूयात आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये.
साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जे हनुमान टेंबरे बनाम जय मल्हार माणिवली या दोन टीमच्या दरम्यान. म्हणजे एका बाजूला मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद घेऊन माणिवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल तर दुसऱ्या बाजूला बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन टेंबरे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला जरूर दिसेल. आणि एक चांगली लढत एक मोठी लढत बिग बॅटल आपल्याला पाहायला जरूर मिळेल. साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. स्पीक द कॉइन. टेल आलाय म्हणजे टॉस जिंकला टीम जय मल्हार माणिवली संघानं. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॉलिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. खऱ्या अर्थानं पहिली मॅच खेळत असताना चांगला क्रिकेट तुमचा मला पाहायला मिळाला आणि पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त विजय तुम्ही संपादित केला. पण दुसऱ्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं टेंबरेसारखा एक दिग्गज आणि दादा संघ आहे आणि त्या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. याआधी तुमची मॅच कधी झाली आहे का? नाही नाही नाही. म्हणजे पहिलीच मॅच आम्हाला पाहायला मिळते. पण खऱ्या अर्थानं टेंबडे संघाबद्दल काय म्हणाल? कारण आम्ही नेहमी पाहत असतो मसा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये टेंबरे संघ भरपूर चांगला क्रिकेट खेळत असतो आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? अतिशय उत्तम असं नियोजन केलेलं आहे काकडपाडा या गावाने. हरकत नाही आहे. अगदी मानिवली टीमचा कॅप्टन जास्त बोलत नाही पण आता त्याची बात किती मोठ्या प्रमाणात बोलते हे आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला जरूर मिळेल. टेंबरे टीमच्या कॅप्टनकडे आपण जाऊयात. अगदी पहिल्या मॅचमध्ये तुमचं क्वालिटी क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. अगदी या मॅचमध्ये मानिवली टीमसारख्या दिग्गज जादा संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. काय रणनीती या मॅचमध्ये पाहायला मिळेल? मागे मी बोललो होतो आमची बॉलिंग म्हणजे यंगस्टर आहेत पण चांगले आहेत आणि आताही तेच बॉलिंगच्या जोरावर आम्ही विजय प्राप्त करू. पण आता तुम्हाला फर्स्ट स्पेलमध्ये बॉलिंग करायची नाही आहे तर फर्स्ट स्पेलमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना काय स्ट्रॅटेजी असेल आणि कोणत्या बॅटरकडून तुम्हाला जास्तीत जास्त विश्वास असेल? आमचा बॅटर राहुल आणि आताच मागच्या मॅचला खेळलेला वैभव आता तो गेलाय कामा होता त्याचं. राहुल आणि अमोल आहेत पण चांगले खेळतील ते पण असं माझा अंदाज आहे आणि चांगले 60-65 पर्यंत जाऊ. आणि ही आमची मॅच म्हणजे मैत्रीपूर्ण मॅच आहे. आमचं समोरच गाव आहे दोन्ही म्हणजे आमची चांगली मॅच होईल आणि मैत्रीपूर्वक होईल. एकाच विभागातील दोन संघ म्हणजे एका जंगलातील दोन वाघ आता एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू ड्रायव्हिंग लेंथवर होता. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर याच्यामधून चेंडू जमीन लगत गुदगुल्या करत सीमारेषेचा भेद घेतोय. 29 मध्ये राहिल्या 22. ऑन साइडला स्लॉग स्वीप परफेक्ट मूव द बॅट अँड स्विंग करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकल्यात. कॅप्टन कर्णधार हे रायझिंगचे कन्फ्यूज होते परंतु हे बॅटर कन्फ्यूज नाही आहेत. हे परफेक्ट आहेत. दिस इज द क्लास ऑफ दी रायझिंग वन. रावगाव हे गावाचे राव आहेत. खतरनाक बॅटिंग करत असताना 10 धावा 2 चेंडूमध्ये 10. काकडपाडा संघ अडचणीत आणि काकडपाडा संघाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले की हा चेंडू त्यांनी भीमर टाकलाय आणि भीमरवर चौकार आलाय. विकेट किपरने मिस्टेक केली. 5 वाईटच्या धावा मिळाल्या. पंच येस नो बॉलच आहे ना. बोलू नाही नो बॉल बोललोय. तर 28 मध्ये 11 राहिले दादा. कर्णधार 28 मध्ये 11 राहिले. 15 धावा झाल्या. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करतायत. डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 2 3 आलाय. चौथ्या पॉइंटवर चौकार.
संघाचं जे व्यवस्थापन समितीचं जे लक्ष आहे मॅचवर, एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेवर ते जास्त लक्ष असल्या कारणाने या मॅचकडे ते दुर्लक्षीकरण झालं आणि त्याचा परिणाम इथे प्रामुख्याने दुर्लक्षीकरणाचाच परिणाम असा आहे की ही लेंथ थोडीशी चांगली पडत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 19, 27 मध्ये 7ची गरज आहे फक्त ही मॅच जिंकण्यासाठी. कदाचित ही पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच संपेल असा बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतोय. स्लाइस केलाय, पॉइंटला चकवा आणि या चकव्यावर किती मिळतील? 2 तर सहज मिळतीलच. 2 मिळाल्यात, 5ची गरज आहे आता. क्लास बॅटिंग मला बघायला मिळते. ती कोणाची? आदेश. आदेश जबरदस्त बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. 21 झाल्यात. पुढे आले, ड्राईव्ह करायला गेले आणि तिथे देखील मिसफिल्डिंग पाहायला मिळते. पॉईंटच्या आपण बघू जो स्लिप कॉर्डनचा विचार केला तर शेन वॉर्न, स्लिप कॉर्डनमध्ये मार्को, स्लिपमध्ये राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, ग्रेट लेजंड प्लेयर होते. इथे तसा परफॉर्मन्स होत नाहीये नवोदित क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 4ची गरज आहे, 25 मध्ये 4. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील. 1 मिळेल, 3 धावींची गरज. तर द्वितीय फेरीतील सामने जे होणार आहेत ते साखळी पद्धतीने होणार आहेत याची दक्षता घ्या. ते 2 मॅच होतील, त्याच्यामधून एक टीम जी निघेल ती क्वालिफायर मॅच खेळेल. विजेता टीम मला वाटतं सकाळपासून अशा आहेत. पहिली टीम मानिवली, दुसरी टीम टेंबरे, तिसरी टीम सासने आणि चतुर्थ टीम आता मी तुम्हाला डायरेक्टच सांगतो रायझिंग स्टार रावगाव. चोवीस मध्ये 3 अनसर्टनिटी होऊच शकत नाही. ते क्रिकेट इज नोन फॉर अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड, बट here it is. This is not a possibility. Possibility is very less for defending the 3 runs. रिव्हर्स खेळायला गेले आणि मिडल स्टंपवर नाही, पायचीत पकडण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला होता. 22 मध्ये 3 म्हणजे इथून 20 चेंडू त्यांना प्लेस करायचे आहेत आणि मग 3 धावा कंप्लीट करायचे आहेत असं गणित आहे. बावीस मध्ये 3 करायचे, अगदी सोपी मॅच आहे. ऑन साइडला उंची, अंतर, क्षेत्ररक्षक स्वतःच म्हणतायत की चेंडू होऊन जाऊ दे चुमंतर. मॅच फिनिश झाली आहे. काकडपाडा टीम आता मात्र बिंदास झाली आहे नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आणि ते या मॅच मध्ये फ्री